निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाची ताडी अड्ड्यांवर कारवाई। अवैध दारू विक्री सुरूच, घारगाव पोलिसांच्या कार्यप्रणालीवर मात्र प्रश्नचिन्ह। संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव येथे केमिकलयुक्त ताडी विक्री अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्क संगमनेर यांच्या पथकानं शुक्रवारी दिनांक 12 डिसेंबर रोजी सकाळी 9:30 सुमारास अचानक छापा टाकला। या छाप्यामध्ये सदर पथकानं केमिकलयुक्त ताडीचा मोठा साठा जागेवरच नष्ट केला आहे। या दरम्यान घारगाव येथे गावकऱ्यांची दिनांक 20 नोव्हेंबर रोजी ग्रामसभा संपन्न झाली होती। या ग्रामसभेमध्ये सर्व ग्रामस्थांच्या मते अनधिकृत ताडी विक्री केंद्र, त्याचबरोबर गावठी दारू विक्री अड्डे तसेच इतर अवैध व्यवसाय बंद करण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला होता। घारगाव परिसरातील अनेक ठिकाणी अनधिकृत ताडी विक्री केंद्र आहेत, त्याचबरोबर गावठी दारू विक्री अड्डे सुरूच आहेत। इतरही अनेक ठिकाणी देशी विदेशी दारू विक्री अड्डे असे अनेक अवैध व्यवसाय सुरू आहेत। या व्यवसायांमुळे अनेक तरुणांना विविध प्रकारचे गंभीर आजार जडले गेलेत। यामुळे सामाजिक व घरगुती हिंसाचाराच्या घटना घडत असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले। अवैध धंद्यांमुळे तरुणांचे आयुष्य बर्बाद होत असून तरुणाई व्यसनाधीन झाल्याचं समोर येत आहे। गावाचे नाव यात मुख्यत्वे बदनाम होत असून अनेक संकटे नागरिकांपुढे निर्माण होत असल्याचं गंभीर चित्र उभं राहिलं आहे। सदरच्या अवैध व्यवसाय त्वरित बंद होण्याबाबत सर्वानुमते ठराव मंजूर करत ठरावाची एक प्रत घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क विभागाला देण्यात आले होते। या पार्श्वभूमीवर काल शुक्रवारी सकाळी राज्य उत्पादन शुल्क विभाग संगमनेर यांच्या पथकातील निरीक्षक सुनील सहस्रबुद्धे, दुय्यम निरीक्षक GN नायकोडी, दुय्यम निरीक्षक प्राची देखणे, जवान वसंत पालवे, विपुल करपे यांनी अचानक छापा टाकला आहे। या पथकानं यापूर्वी घारगाव परिसरातील 2 अवैध केमिकलयुक्त ताडी विक्री अड्ड्यांवर देखील छापा टाकला होता। यातील एक अड्डा बंद झाला, परंतु दुसरा अड्डा सुरू असल्यानं या पथकानं पुन्हा छापा टाकत तब्बल 3020 रुपयांचा मुद्देमाल जागेवरच नष्ट केलाय। परंतु घारगाव पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर सुरू असलेल्या अवैध ताडी विक्री अड्डे संगमनेर मध्ये होऊन राज्य उत्पादन शुल्कचे पथक येऊन नष्ट करतंय, मग घारगाव पोलीस स्टेशन काय करते असा सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित होत आहे। या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग संगमनेर या पथकानं सुनीता शखैया गुप्तेदार वय वर्ष 44, हल्ली राहणार घारगाव, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे। तसेच यापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी पथक व संगमनेर विभागामार्फत सदर आरोपी विरुद्ध सन 2025 या वर्षात एकूण 4 गुन्हे दाखल असून सदर आरोपी विरुद्ध उपविभागीय दंडाधिकारी संगमनेर यांच्याकडे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 च्या कलम 93 अन्वये प्रस्ताव दाखल असून सदर आरोपी विरुद्ध 1 लाख रुपयांचं बंधपत्र घेण्यात आलं आहे। घारगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला असलेले काही जेवणावळींच्या हॉटेल्स आहेत। या हॉटेलच्या नावाखाली देशी विदेशी बनावटीच्या दारू सर्रास विक्री केल्या जात आहेत। गावागावात विविध गुपित ठिकाणी तर घरांमध्ये चहा नाश्त्यांच्या हॉटेल्समध्ये सर्रास अवैध देशी विदेशी बनावटीची दारू विक्री केली जाते। अनेकदा विविध ठिकाणच्या अवैध दारू विक्री हॉटेल्स अड्डे यांवर छापे टाकले, परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा सदरचे अड्डे नव्यानं जोमानं सुरू होताना बघायला मिळत आहेत। मग या अवैध धंद्यांना पाठबळ कोण देत आहे असा देखील गंभीर प्रश्न उपस्थित होतो आहे। गोटा परिसरात पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर एका ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ गांजा तस्करी केली जात असल्याची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे, परंतु घारगाव पोलीस प्रशासनाकडून कुठलीही कारवाई केली जात नाही। त्यामुळे घारगाव पोलिसांच्या कार्यप्रणालीवर सर्वच स्तरामधून आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। राजसत्ता न्यूज ब्युरो, घारगाव, संगमनेर।